नावेतील 3 प्रवासी द मा. मिरासदार यांची रूपांतरित कादंबरी. प्रकरण 15. फुलेगावला मुक्काम करायचा असे आधीच ठरले होते. एक तर पुण्याच्या आसपास आम्ही येऊन पोचलो होतो. हा शेवटचा मुक्काम होता. तेव्हा इथे भरपूर विश्रांती घ्यावी, ताजेतवाने व्हावे आणि एका टप्प्यात पुणे गाठावे असे आम्ही ठरवले होते. म्हणून फुलेगाव आले तेव्हा आम्ही नाव कडेला घेतली आणि दोर झाडाला बांधला. नदीला या ठिकाणी लहानसा घाट होता. घाटाच्या वर धर्मशाळेच्या ओवऱ्या होत्या. पडके देऊळ उभे होते. या ओवऱ्यांत रात्री बाडबिसारे टाकावे असे राजाने सुचवले. आम्हाला ते एकदम पटले. नावेतल्या कापडी कणातील अंग अवघडून झोपण्याचा आता कंटाळा आला होता. जिथे शक्य असेल तिथे मोकळ्यावर ऐसपैस पडायचे असे ठरलेच होते. म्हणून त्या रात्री ओवऱ्यातच अंथरुणे टाकली. गार वाऱ्याने चांगली झोप लागली. दुसरा सबंध दिवसही तिथंच आळशासारखा बसून घालविला. एवी तेवी इथे वेळ घालवणारच तर कपडे तरी धुवून टाकू असा बूट निघाला. पुण्याला पोचल्यावर 4 चांगले कपडे अंगावर पाहिजेत हे सगळ्यांनाच मान्य होते. सध्याचे कपडे त्या अवस्थेत नाही हेही खरे होते. कपडे धुवायला विरोध नव्हता, पण ते स्वतःचे धुवायचे या गोष्टीला आमची हरकत होती. नाव वल्हवून खांदे मोडायला आले होते. आता कपडे धुणे ही गोष्ट मुळीच जमण्यासारखी नव्हती. स्वतः कपडे धुवायला हरकत असायचे. आणखी एक कारण होते. राजाच्या देखरेखीखाली हा उद्योग अगदी 1-2दा करून बघितला होता, पण त्यात फारसे हाती लागले नाही. फारसे कसले, काही हाती लागले नाही म्हणून म्हणा ना, कारण धुण्यापूर्वी हे कपडे ज्या स्थितीत होते त्याहीपेक्षा धुतल्यानंतरची त्याची अवस्था फार भयंकर होती. धुण्यापूर्वी हे कपडे भलतेच मळले होते ही गोष्ट खरीच, पण ते निदान अंगात घालावे असे तरी होते. आम्ही ते धुतले मात्र आहाहा, काय सांगावे. जिथे जिथे आम्ही कपडे धुतले तिथले नदीचे पाणी एकदम स्वच्छ होऊन गेले. कारण नदीच्या पाण्यातली सगळी घाण धुताना आमच्या कपड्यात येऊन उतरली. हा अनुभव आमच्या जमेला होता. म्हणून स्वतः कपडे धुवायचे आम्ही एकदम नाकारले. बंडू म्हणाला, आहे एक युक्ती आहे. आम्ही प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे पाहू लागलो. गावातल्या परटिणीला बोलावून आणतो. देऊ 4 पैसे तिला, आहे काय न नाही काय. आणि भराभरा गावात जाऊन स्वारीने एक बाई पैदा करून आणलीही. आणि अगदी अर्ध्या तासात बाई बरी होती. फक्त तिचा एक डोळा कामातून गेला होता आणि दुसरा तिरळा होता, इतकेच. तिला काय दिसत होते हा प्रश्न होता. एरवी बाई ठीक होती. बंडू म्हणाला, ही धुईल आपले सगळे कपडे. आम्ही तिच्याकडे न्याहाळून पाहिले. मग मुकाट्याने कपड्यांचा ढीग करून तिच्यासमोर टाकला. बोहारणीच्या थाटात तिने सगळे कपडे उलतेपालते केले. मग तोंड वर करून ती म्हणाली, हमेशा मी 2 पैसे घेत असते एका कपड्याला. चालेल. आम्ही मान डोलावली. पण ही कापडं लईच गदळ हायती. तिने नाक मुरडले. योक योक आणा, घेईन मी. बघा, पाटलं टाका नाहीतर राहू द्या. आमच्या कपड्यांची स्थिती इतकी भयंकर झाली होती तर दुप्पट पैसे द्यावेत इतकी. आणि तशा डोळ्यांनी सुद्धा तिला ही घाण दिसत होती काय. आम्ही फार लाजलो. ती म्हणेल ती गोष्ट मुकाट्याने कबूल केली, पण तिलाही चांगलाच हिसका बसला. संध्याकाळ होईपर्यंत ती घाटावर बसून
मळ काढीतच होती. साबण लावीत धुत होती. धुत होती, पुन्हा आपटत होती. प्रत्येक कपडा थोडासा स्वच्छ व्हायला फक्त अर्धा तास लागला. त्या सबंध दिवसात आमचा एवढाही कार्यक्रम झाला. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच पुढे निघालो. आता इथून मात्र नावा येताना जाताना दिसू लागल्या. एक तर पुणे अगदी जवळच आले होते. शिवाय जवळपास कुणाकुणाचे बोटिंग क्लब होते, त्यामुळे अधूनमधून नावा भेटल्या. नदीचे पात्र इथे चांगलेच रुंद आणि खोल होते. जलविहाराला तरी सोयीस्कर जागा होती, यात काही संशय नव्हता. दुपारपर्यंत संगमावर जाऊन पोचायचे या हिशोबाने आम्ही लवकर निघालो होतो. बाहेर उघड्यावर मुक्काम असला म्हणजे माणूस आधीच लवकर जागे होतो. त्यातून पुणे जवळ आल्याची जाणीव, तीही ओढ आता लागली होती. 5-6 दिवस नावेत काढून आम्ही कंटाळलो होतो. शहरांची स्वच्छ सुरेख रस्त्यांची, माणसांची गर्दीची आम्हाला भूक लागली होती. आम्हाला एकटेपणा खायला उठला होता. अंधाराची, पाण्याची, निसर्ग शोभेची मिठी बसली होती. आता गर्दीत हरवून जायचे. प्रखर प्रकाशातून ऐटीने मिरवायचे. उंच इमारती चढायच्या आणि उतरायच्या. तोंड दुखेपर्यंत इतरांशी बोलायचे. उत्तमोत्तम खाद्यपेयांवर ताव मारायचा. आता काठाने सारख्या लहान लहान वस्त्या लागत होत्या. माणसांची वाढलेली वर्दळ डोळ्यांना जाणवत होती. लांबवर आगगाड्यांचा खडखडाट ऐकू येत होता. दोन्हीकडेला असलेली झाडी मध्येच विरळ झाली की दूरची घरे, इमारती अस्पष्ट दिसत होत्या. खडकीजवळच्या भागातून खाली गेलो तेव्हा तर पुणे आल्याचा भास सारखा होऊ लागला. होळकर पुलावरून संगमाकडे जाताना नदीचे पात्र धोक्याचे आहे हे आम्हाला माहीत नव्हते. इथले पाणी फारच चमत्कारिक दिसते. नाव फारशी न वळविता प्रवाहाबरोबर आम्ही मुकाट चाललो होतो. थोड्या वेळाने आपोआप नाव उजव्या बाजूला वाहत गेली. मग एकाएकी जी वळली ती डाव्या काठाला येऊन थडकली. नंतर एकदम मध्यभागी येऊन गरागरा स्वतःभोवती फिरत राहिली. थोड्या वेळाने ती उलट दिशेलाच चालली. नंतर पुन्हा खाली उजव्या बाजूला वाहत गेली. असा प्रकार 3-4दा झाला. तेव्हा आम्ही बिचकलो. काहीतरी बिघडले आहे असे वाटू लागले. राजा म्हणाला, नाव आपली पिसाळली असावी, त्याशिवाय असं वेड्यासारखं करायचं नाही. बंडू म्हणाला, अरे हॅट, काहीतरी बोलू नकोस. काहीतरी नाही, तिला जरा घटकाभर विश्रांती घेऊया आपण. नावेला काही झालेलं नाही, बंडू ठासून म्हणाला. इथपर्यंत नदीनं आपल्याला सुखरूप आणलं ना, एक नारळ निदान टाकायला नको तिला. मला दोघांचेही म्हणणे पटले. इतके दिवस फिरून फिरून नावेला भोंड आली. असणे शक्य होते आणि नदीला नारळ अर्पण करणे ही गोष्ट तर केव्हाही इष्ट अशीच होती. दिवस रात्र आम्ही तिच्या कडेवर होतो. दिवसा तिने आम्हाला निसर्गाची नाना रूपे दाखविली होती. ती कामरूपिणी सृष्टी पाहून आमचे डोळे निवले होते. रात्री याच नदीचे आमच्यावर मायेची पाखर घातली होती, रक्षण केले होते. तिच्याविषयी एवढी तरी कृतज्ञता नको काय? चौथ्यांदा नाव उजव्या बाजूला येऊन थडकल्यावर आम्ही तिचा अधिक अंत पाहिला नाही. मुकाट्याने नावेतून उतरून तिला जरा वेळ विश्रांती दिली. पिशवीतला नारळ काढून तो पद्मावतीला अर्पण केला. मग एकमेकांना सिगरेटी अर्पण केल्या. धूर काढीत जरा वेळ गप्पा टप्पा केल्या. नंतर नावेचा दोर हातात धरून नाव थोडीशी खाली नेली. मग पुन्हा नाव पाण्यात घातली. पुढे निघालो. मग मात्र काही त्रास झाला नाही.
थेट निघालो ते संगमावरच येऊन पोचलो. एका बाजूने मुळा, एका बाजूने मुठा आणि ही आमची पद्मावती नदी. मधल्या धारेत नाव आली तेव्हा संगमाचे विशाल स्वरूप पाहायला मिळाले. पात्र संथ होते. डोक्यावरचा सूर्य किंचित कलला होता. गार वारा मध्येच अंगाला झोंबून काटा आणीत होता आणि कडेचे हिरवेगार गवत मनाशीच डोलत होते. समोर पाहिले तो संगमावरचे प्राचीन शिवमंदिर आमच्याकडेच टवकारून पाहत होते. रेल्वेच्या पुलावरून कुठलीशी गाडी लगबगीने निघाली होती. लांब पलीकडे वाहनांची, पादचाऱ्यांची धावपळ चालली होती. नाना प्रकारचे सूर मिसळून झालेला कोलाहल अस्पष्ट ऐकू येत होता. सभोवताली लांबपर्यंत घरे, इमारती पसरल्या होत्या. मंदिराचा घाट माणसांनी गजबजला होता आणि आमची नाव तिकडेच वळत होती. अरे, म्हणजे शहर पुणे अखेर आले तर. प्रकरण 15 येथे समाप्त. नावेतील 3 प्रवासी. द. मा. मिरासदार.